त्या का ती बी डबल पेरली एक बारचं खाऊन घेतलं पलीकडे डबल पेरले. आता आहे ते गोगल गाय का लई गोगल गाया आता मी म्हणते ना तुम्ही संध्याकाळच्या तुम्हाला पेट्रोलला पैसे देते मी संध्याकाळी येऊन बघा हो देते मी सुमंत खराटीची आई बघा बर तुम्हाला मी पैसे देते वाटल्यास पण तुम्ही येऊन बघा इतका वैताग आणला ह्या गोगल गाय आलोय आले सगळे आणि तेव्हा ते माऊली बाळकृष्ण खराट्याचं बी खाल्लं वरत बालाजी रंगनाथ खराट्याचं बी खाल्लं सकाळ दोन वरडून गेली ती बाई एवढं निघाला मामा नमस्कार. मामा काय झालंय आमच्याकडे सुरुवातीला काय ठिकाणी पेरणी झाली होती का तिकडे पाऊस पडला तिथं गोगल गायीनं काहीच ठेवलं नाही हो. गोगल गाय जेवढं प्रमाण आहे एवढ्या मोठ्या गोगल गाय आहेत तुम्हाला मी आता म्हटलं काय पंचनामे करावे लागतील आणि आता नवीन जी पेरणी व्हायली होऊ नये म्हणून काहीतरी आपलं प्रिव्हेन्शन घेतलं पाहिजे. आता काय होईल म्हणजे परत गोगल गायचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काहीतरी गोगल गायचा आता पंचनामे एक सांगा तुम्ही करायला जिचं नुकसान झालं त्यांचं आणि गोगल गायचं परत होऊ नये म्हणून त्यासाठी काय आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ते पंचनाम्यात तेवढं सांगतो. येस. धाराशिव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस नसल्यामुळे पेरणी झालेली नाही पण जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी पाऊस झाला होता त्या ठिकाणी तुरळक ठिकाणी पेरणी झाली. त्या तुरळक ठिकाणी पेरणी झालेल्या ठिकाणी सुद्धा गोगल गायीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला आहे. आपण या भोगजी गावात आहेत भोगजी आडसुळवाडी बहुला या परिसरातील या गावामध्ये गोगल गायीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर आहे. धाराशिव जिल्ह्यात अशा बऱ्याच ठिकाणी जिथं सुरुवातीच्या काळात पेरणी झाली अशा बऱ्याच ठिकाणी गोगल गायीचा प्रादुर्भाव आहे आणि इथल्या शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी जे थांबलोय त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला गोगल गायीने त्याचं पूर्ण पीक खाऊन टाकल्यामुळं दुबार पेरणी करायची वेळ आलेली आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी दुबार पेरणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळं एका बाजूला आसमानी संकट अल निनोच्या आसमानी संकटामुळं बऱ्याच ठिकाणी पेरणी झालेली नाही आणि दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी पाऊस पडला त्या ठिकाणी गोगल गायीनं सोयाबीन खाऊन टाकलेलं आहे. त्यामुळे अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे. मी आपल्या राज्याचे कृषी मंत्री भरणे मामांशी संपर्क केला त्यांना याबाबत कल्पना दिली आणि त्यांनीही पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत आणि निश्चितच शासनाला माझी एवढी विनंती आहे की शेतकरी हा दुहेरी संकटात अडकलेला असताना त्याला भरीव अशी मदत करणं गरजेचं आहे आणि परत गोगल गायीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठीच्या उपाययोजना शासनाने कराव्यात.